वाळू धोरणावरून विखे पाटील आणि नाना पटोलेंमध्ये चांगलीच झुंपली आहे। सर्वपक्षीय लोक वाळूच्या धंद्यात आहेत असं विखे पाटील म्हणतात। वाळू माफियांवर कारवाई करताना काही मर्यादा येतात असंही विखे पाटलांचं म्हणणं आहे। तर विखे पाटलांच्या आरोपाला आता पटोलेंनी प्रत्युत्तर दिलंय। वाळू माफियांची नावं जाहीर करा असं पटोले मागणी करतायत। आपल्याला कल्पना आहे की याच्यामध्ये कोण सहभागी आहे, त्यात कोणाचे संबंध आहेत, कोण राजकारणी आहेत, कोणत्या पुढाऱ्यांचे त्याला संरक्षण आहे। आता ही यादी वाचून दाखवायची का आपण? अध्यक्ष महोदय, माझी विनंती एवढीच आहे की काही इथं सभागृहातल्या प्रत्येक सन्मानित सदस्याला माहिती आहे का व्यवहार कसा चालतो, याच्यात कोण कशा पद्धतीने व्यवहार केले जातात, या व्यवहारात कोण आहेत, अधिकारी आहेत, पोलीस यंत्रणेतले आहेत, महसूल विभागाचे असतील। आपण कारवाई करू, कारवाई करण्याच्या किती, कारवाई करण्याला मर्यादा किती आहेत, कारवाई करताना आम्हाला सांगितलं जातं आपला आहे, जवळचा आहे, लांबचा आहे, करू नका, आपला आहे। आता हे सर्वपक्षीय आपले सगळे त्यात सामील झाले, सर्वपक्षीय लोक त्या धंद्यात आहे अध्यक्ष महोदय। पण मुळातच आपण या व्यवहार सभागृहाची एवढी चर्चा करतो, तर सभागृहाच्या बाहेर सुद्धा या व्यवसायामध्ये कोण 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 त्याच्यामध्ये आहेत ही सांगण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। सभागृहातले जवळपास सगळे लोक याच्यामध्ये सम्मिलित आहेत असं त्यांचं उत्तर आहे। अध्यक्ष महाराज, या सर्वपक्षीय याच्यामध्ये त्यांनी मला माझं स्पेसिफिक आता त्यांना म्हणणं आहे अध्यक्ष महाराज, जे असेल त्यांनी त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत अध्यक्ष महाराज। तुम्ही पण राहू शकता अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये, तुम्हाला सांगतो मी अध्यक्ष महाराज, माझा हेतू आरोप नाही अध्यक्ष महाराज, या पद्धतीचं उत्तर होऊ शकत नाही। मी मंत्री महोदयांचं शांततेने उत्तर ऐकतोय। सरकार त्यांनी आणलेलं धोरण, त्या धोरणामध्ये ते फसले अध्यक्ष महाराज। सरकार अजून ते त्याला कंट्रोल करू शकले नाही, ना प्रशासनावर कंट्रोल करू शकले, ना माफियाला कंट्रोल करू शकले। हे सरकारची हतबलता आहे अध्यक्ष महाराज, आणि त्या हतबलतेच्या आधारावर सरकार या सभागृहातल्या सन्माननीय सदस्यावर सगळेजण संबंधित आहेत असं म्हणत असेल तर अध्यक्ष महाराज, माझी त्याची हरकत आहे अध्यक्ष महाराज, त्यांनी नाव जाहीर करावे अध्यक्ष महाराज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।